तर यानंतर वळूया पुढील बातमीकडे। बातमी साम टीव्हीच्या दणक्याची आहे। मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाने अखेर माफीनामा सादर केलेला आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्वकडील मरोळ MIDC येथील आर्या गोल्ड कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी एक जाहिरात करण्यात आली होती आणि या जाहिरातीत बिगर महाराष्ट्रीयन माणसासाठी जागा या ठिकाणी असल्याचं म्हटलं गेलं होतं। साम टीव्हीने ही बातमी दाखवली आणि मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचले आणि कंपनीच्या मालकाचा चांगलाच समाचार घेतलाय। त्यानंतर कंपनी मालकाने माफी मागितली आहे और महाराष्ट्र से भी मैं सगळ्या महाराष्ट्राच्या मराठी जनतेची माफी मागतो। मैं माफी मांगता पूरे महाराष्ट्र साहेब बाल ठाकरे से मैं माफी मांग रहा हूँ और महाराष्ट्र से भी मैं सगळ्या महाराष्ट्राच्या मराठी जनतेची माफी मागतो। मैं माफी मांगता पूरे महाराष्ट्र से कि मेरा ये ऐसा कोई इरादा नहीं था, ये गलत मैसेज चला गया है, तो मैं इसको लिहून द्यायचं, लेखी स्वरूपात पाहिजे, लगेच द्यायचं। आणि मॅडम आता मध्ये नाही बोलायचं, हा आता मध्ये नाही, चुका करताना केल्यात साहेब बाल ठाकरे से मैं माफी मांग रहा हूँ। तर या सगळ्या प्रकारावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलं ऐकूया। अशा ज्या कंपन्या आहेत मस्तवाल, हे सरकारचं जुमानत नाही। कायदा नसेल आणि नियम असेल तर नियमाची ऐशी तैशी करून या मनात वाटेल त्या पद्धतीने ही सगळी मंडळी काम करतात। याची तात्काळ दखल सरकारनं घ्यावी आणि एकही माणूस महाराष्ट्राबाहेरचा त्या कंपनीत लागता कामा नये। तर आपण बघतोय यावेळेस आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाने माफी मागितलेली आहे, परंतु शिवसेनेचं शिष्टमंडळ जे आहे ते देखील आता इथं धडकलेलं आहे। सामने ही बातमी सगळ्यात आधी दाखवली आणि त्यानंतर हा मालक ताळ्यावर आलेला आहे। आपण बघतोय आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाने माफीनामा लिहून दिलेला आहे। शिवसेनेचं शिष्टमंडळ देखील आता तिथं पोहोचलेलं आहे। महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये मराठी माणसाची कशा पद्धतीने गळचेपी होते त्याचं हे जिवंत उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळालं।